पुण्याच्या मध्यवर्ती भागात असलेला तो जुना 5 खोल्यांचा वाडा म्हणजे देशपांडे कुटुंबियांचा मानबिंदू होता. वाड्याच्या प्रवेशद्वारावर लावलेली पितळी पाटी गंगाधर देशपांडे यांच्या नावाची होती. गंगाधररावांच्या पश्चाताप आणि आठवणीनंतर आता त्या वाड्यात त्यांच्या पत्नी मालतीबाई, मोठा मुलगा अनिकेत, त्याची पत्नी स्नेहा, धाकटा मुलगा सोहम आणि त्याची पत्नी गौरी राहत होते. दिसायला वाडा भव्य आणि समृद्ध वाटत होता, पण त्याच्या 4 भिंतीच्या आत नात्यांचे ताणेबाणे मात्र फारच गुंतागुंतीचे आणि विषारी झाले होते. देशपांडे घराण्यात 2 वर्षांच्या अंतराने 2 सुना आल्या होत्या. मोठी सून स्नेहा ही शहरातील एका नामांकित उद्योगपतीची मुलगी होती. अंगावर सोन्याचे दागिने, अद्ययावत राहणीमान आणि भाषेतील एक प्रकारचा घमंड हे तिचे वैशिष्ट्य होते. मालतीबाईंनी अनिकेतसाठी हे स्थळ शोधताना श्रीमंतीचा आणि प्रतिष्ठेचा विचार केला होता. स्नेहाने घरात पाऊल ठेवल्यापासूनच तिचा दरारा वाढला होता. ती सकाळी 10 वाजता उठायची, स्वतःच्या खोलीतच नाश्ता मागवायची आणि दिवसभर शॉपिंग किंवा मैत्रिणींसोबत किटी पार्टीमध्ये व्यस्त असायची. या उलट धाकटी सून गौरी ही एका अगदी सामान्य आणि मध्यमवर्गीय कुटुंबातून आली होती. तिचे वडील एका खाजगी कंपनीत लिपिक होते. सोहम आणि गौरीचे कॉलेजमध्येच प्रेम जुळले होते. सोहमने जेव्हा घरात गौरीबद्दल सांगितले तेव्हा मालतीबाईंनी प्रचंड विरोध केला होता. आपल्या घराण्याच्या मानाला शोभेल अशी मुलगी नाहीही असे मालतीबाईंचे स्पष्ट म्हणणे होते. पण सोहमच्या हट्टापुढे शेवटी त्यांना नमावे लागले. लग्नानंतर पहिल्या दिवसापासूनच गौरीच्या नशिबी भेदभावाचे जिने आले. गौरी दिसायला अत्यंत शांत, सोज्वळ आणि कष्टाळू होती. तिने देशपांडे घराण्यालाच आपले सर्वस्व मानले होते. पण तिच्या या साधेपणालाच मालतीबाई आणि स्नेहाने तिची हतबलता मानली. सकाळी 5 वाजता उठण्यापासून ते रात्री 11 वाजेपर्यंत घरातील सर्व कामे गौरी एकटीच करायची. स्वयंपाक, झाडलोट, भांडी, कपडे आणि मालतीबाईंच्या वेळेवर द्यायच्या औषधांची काळजी सर्व काही गौरीच्याच खांद्यावर होते. आई, आज भाजीत मीठ थोडे कमी वाटते, सोहम एका सकाळी जेवताना म्हणाला. मालतीबाईंनी तात्काळ ताटावरून हात बाजूला केला आणि गौरीकडे रागाने बघत म्हणाल्या, कमीच असणार ना, हिला काय श्रीमंत घरातले पदार्थ बनवायची सवय आहे का? तिची जातच ती, गरिबाच्या घरची पोर, तिला कसली आली सुगरणपणाची अक्कल. गौरी शांतपणे मान खाली घालून उभी राहिली. तिच्या डोळ्यांतून अश्रूंचा एक थेंब खाली घसरला, पण तिने तो पटकन पुसला. त्याच वेळी स्नेहा तिच्या खोलीतून बाहेर आली. तिच्या हातात महागडा मोबाईल होता. मम्मीजी, आज संध्याकाळी मी माझ्या फ्रेंड्ससोबत डिनरला जाते, मला जरा उशीर होईल. आणि हो गौरी, माझ्या खोलीतील बेडशीट बदलून ठेव आणि माझे कपडे इस्त्री करून ठेव. मला ड्राय क्लिनिंगचे कपडे वेळेवर मिळाले पाहिजे, असे हुकुमाच्या आवाजात सांगून ती निघून गेली. मालतीबाईंनी स्नेहाला कधीच कोणत्याही कामासाठी टोकले नाही. उलट माझी मोठी सून राजघराण्यातली आहे, ती कामे करायला थोडीच इथे आली आहे, असे त्या अभिमानाने शेजाऱ्यांना सांगायच्या. पण गौरीने जरी विश्रांती घेतली तरी तिला कामाची आळशी आणि दरिद्री म्हणून हिणवले जायचे. सोहम एका प्रायव्हेट बँकेत ज्युनियर मॅनेजर म्हणून काम करत होता. त्याचा पगार मर्यादित होता. तर मोठा भाऊ अनिकेत हा त्याच्या सासऱ्यांच्या पाठिंब्याने एक मोठा बिझनेस सांभाळत होता. घरात अनिकेतचा बोलबाला जास्त होता, कारण घरातील मोठा खर्च त्याच्या पैशांवर चालायचा. अनिकेतसुद्धा स्नेहाच्या आहारी गेला होता. त्याला गौरीवर होणारा अन्याय दिसायचा, पण तो सोयीस्करपणे दुर्लक्ष करायचा. सोहम कामावरून घरी आल्यावर गौरीचा थकलेला आणि उदास चेहरा बघायचा. त्याला तिची खूप दया यायची. गौरी, तू हे सर्व का सहन करतेस? आई आणि वहिनी तुला घरातील नोकरानीसारखी वागणूक देतात. मी बोलू का आईशी? सोहमने एकदा रात्री खोलीत गेल्यावर विचारले. गौरीने सोहमचा हात हातात घेतला आणि हळूवारपणे म्हणाली, नको सोहम, भांडण नका करू. आईचा स्वभाव असा आहे, पण शेवटी त्या तुमच्या आई आहेत.
आज ना उद्या त्यांना माझी काळजी आणि माझे प्रेम कळेलच. आपण आपली कर्तव्य करत राहायचे. पण गौरीचा हा समंजसपणा मालतीबाई आणि स्नेहासाठी मात्र अधिक अत्याचार करण्याचे माध्यम बनला. एक दिवस मालतीबाईंची सोन्याची झुमके सापडत नव्हते. त्यांनी घरात प्रचंड गदारोळ माजवला. कुठे गेले माझे झुमके? घरात दुसरे कोणीच नाही. ही गौरी सकाळी माझ्या खोलीत झाडलोट करत होती. हिनेच लांबवले असणार. मालतीबाई मोठ्याने ओरडल्या. तसे गौरीच्या डोळ्यातून घडाघडा अश्रू वाहू लागले. आई, देवाची शपथ घेऊन सांगते, मी तुमच्या दागिन्यांना हातही लावला नाही. मी फक्त कपाट पुसत होते. स्नेहाही तिथे आली आणि कुत्सितपणे हसली. मम्मीजी, हिच्या घरची परिस्थिती सगळ्यांना माहीतच आहे. हिला सोन्याच्या दागिन्यांची हाव असणारच. हिची बॅग तपासा. ती गौरीकडे तिरक्या नजरेने बघत म्हणाली. सोहम त्याच वेळी घरी आला. त्याने जेव्हा हे ऐकले तेव्हा त्याचा संताप अनावर झाला. आई, वहिनी, तुमच्या डोक्यात हा एवढा विषारीपणा कुठून येतो? गौरी अत्यंत प्रामाणिक आहे. तिच्यावर असा चोरीचा आळ लावू नका. तो त्याच्या बायकोची बाजू घेऊन म्हणाला. कारण त्याला माहीत होतं ती असं कधीही करू शकत नाही. तू गप्प बस सोहम, मालतीबाई ओरडल्या. श्रीमंत घराण्यातल्या पोरींना चोरी करायची गरज नसते. हिच्यासारख्या भिकारड्या घरातील मुलीच असे धंदे करतात. सोहमने गौरीची बॅग स्वतः उलटी केली. त्यात काहीही नव्हते. त्यामुळे स्नेहाने तोंड वाकडं केलं आणि पुन्हा तिच्या रूममध्ये निघून गेली. आता मालतीबाईही काही बोलल्या नाही आणि सोहम गौरीचा हात धरून रागाने त्याच्या रूममध्ये निघून गेला. 10 मिनिटांनी मालतीबाईंना स्वतःच्या ड्रेसिंग टेबलच्या मागच्या बाजूला पडलेले झुमके सापडले. पण तरीही त्यांच्या चेहऱ्यावर पश्चातापाचा एक भावही नव्हता. त्या उलट म्हणाल्या, ठीक आहे, सापडले, पण हिचे लक्षण काही चांगले नाही. त्या दिवशी गौरीचे मन पार तुटले. स्वाभिमानावर झालेला हा हल्ला ती सहन करू शकली नाही. त्या घटनेनंतर काही दिवसांतच मालतीबाईंचे आजारपण वाढले आणि तिच्यावर एवढे आरोप करून सुद्धा गौरीने दिवस रात्र एक करून त्यांची सेवा केली. औषधे वेळेवर देणे, गरम पाणी करणे, त्यांच्या पायाला तेल लावून चोळणे, सर्व काही गौरीने केले. पण तरीही मालतीबाईंच्या तोंडून गौरीसाठी फक्त टोमणेच निघायचे. एका संध्याकाळी सोहमच्या प्रमोशनची बातमी आली. सोहमला कंपनीकडून दुसऱ्या शहरात म्हणजेच नाशिक येथे ब्रांच मॅनेजर म्हणून बदली आणि चांगले पॅकेज मिळाले होते. सोबत राहण्यासाठी कंपनीने एक छान फ्लॅटही दिला होता. सोहमने घरी येऊन ही बातमी सर्वांना सांगितली. त्याला वाटले होते की आईला आनंद होईल, पण मालतीबाई म्हणाल्या, हो, आता मोठा साहेब झालास ना, मग जाशीलच नाशिकला. या गौरीनेच तुझे कान भरले असणार. तिला या घरातून पळ काढायचा होता. सोहम शांतपणे म्हणाला, आई, गौरीने कधीही तुमच्याबद्दल तक्रार केली नाही, पण मी उघड्या डोळ्यांनी पाहतो की तुम्ही आणि बहिणी हिचा रोज किती छळ करता. हिचा स्वाभिमान रोज इथे तुडवला जातो. आता बस झाली. मी माझ्या बायकोला इथे रोज मरायला सोडू शकत नाही. एवढं बोलून सोहम त्याच्या खोलीत गेला आणि थोड्याच वेळात हातात बॅग घेऊन गौरीसोबत बाहेर आला. निघताना गौरीने मालतीबाईंच्या पाया पडण्याचा प्रयत्न केला, पण मालतीबाईंनी तोंड फिरवले. स्नेहा तर स्वतःच्या खोलीतून बाहेरही आली नाही. गौरीने अश्रू ढाळत भरलेल्या हाताने देशपांडे वाड्याचा उंबरठा ओलांडला. सोहम आणि गौरी आपली लहानशी बॅग घेऊन नाशिकला निघून गेली. घर सोडताना सोहम अनिकेतला सांगायला विसरला नाही, दादा, आईची काळजी घे. आता घर सांभाळायला तुझी श्रीमंत बायको आहेच. गौरी आणि सोहम निघून गेल्यानंतर पहिल्या 2-3 दिवसात मालतीबाईंना फार आनंद झाला. गेली एकदाची पिढा, आता घरात शांतता राहील.
असे त्या शेजाऱ्यांना सांगत होत्या. पण हा आनंद फार काळ टिकणारा नव्हता. घरातील सर्व कामे आता ठप्प झाली होती. स्वयंपाकीनबाई आली तरी ती फक्त भाजी पोळी बनवून निघून जायची. भांडे, कपडे, झाडलोट आणि वाड्याची स्वच्छता या सर्व गोष्टींचा डोंगर साचू लागला होता. मालतीबाईंनी पहिल्याच आठवड्यात स्नेहाला हाक मारली. स्नेहा, अगं जरा बाहेर ये ना. जरा चहा कर माझ्यासाठी आणि घरातील कपडे इस्त्री करायला टाक. त्यांचा आवाज ऐकून स्नेहा खाली आली. तिचे डोळे रागाने लाल झाले होते. तिने सोफ्यावर बसून पाय वर ठेवले आणि म्हणाली, मम्मीजी, मी या घरात तुमची नोकरानी म्हणून आलेले नाही. चहा हवा असेल तर स्वतः करा किंवा नवीन नोकर ठेवा. आणि हो, मला तुमच्या या जुनाट वाड्यात राहायचा कंटाळा आलाय. मला अनिकेतकडून नवीन फ्लॅट हवाय. त्यांच्या लाडक्या सुनेच्या तोंडून हे बोल ऐकून मालतीबाईंना धक्काच बसला. ज्या सुनेचा त्या इतका अभिमान बाळगत होत्या, ती त्यांच्याशी अशी बोलत होती. काही दिवस निघून गेले. स्नेहाने घरातील एकही काम करायला ठाम नकार दिला. तिने स्वतःसाठी आणि अनिकेतसाठी बाहेरून जेवण मागवायला सुरुवात केली. मालतीबाईंचे वय 70च्या घरात होते. त्यांच्या पायात वेदना असायच्या, पण आता त्यांना स्वतःचा स्वयंपाक स्वतः करावा लागत होता. एवढेच नाही, आता तर स्नेहाने मालतीबाईंवर हुकूम चालवायला सुद्धा सुरुवात केली. मम्मीजी, मी संध्याकाळी माझ्या फ्रेंड्सना पार्टीसाठी बोलवले आहे. हॉल स्वच्छ करून ठेवा आणि भांडी घासून ठेवा. स्नेहाने एक दिवस मालतीबाईंच्या हातात झाडू टेकवला. हे काय सांगतेस तू स्नेहा? मी तुझी सासू आहे, मालतीबाई थरथरत्या आवाजात म्हणाल्या. सासू आहात म्हणून काय झाले? या घरात अनिकेतच्या पैशांवर तुम्ही राहताय आणि अनिकेतला बिझनेस माझ्या बाबांनी दिलाय. समजला? त्यामुळे जर या घरात राहायचे असेल तर काम करावेच लागेल. नाहीतर जावा तुमच्या त्या लाडक्या सोहमकडे नाशिकला. स्नेहाने फनकाऱ्याने उत्तर दिले. तसे मालतीबाईंचे डोळे मोठे झाले. अनिकेतला जेव्हा या गोष्टी समजल्या तेव्हा त्याने स्नेहाला समजावण्याचा प्रयत्न केला. पण स्नेहाने त्याला सरळ धमकी दिली. अनिकेत, जर तू तुझ्या आईची बाजू घेशील तर मी तुझ्या विरुद्ध कौटुंबिक छळाची केस करेन आणि माझ्या बाबांना सांगून तुझा बिझनेस बंद पाडेल. अनिकेत भ्याड निघाला. पैशांच्या आणि प्रतिष्ठेच्या मोहापोटी तो स्वतःच्या आईवर होणारा अत्याचार मूकपणे पाहू लागला. आता देशपांडे वाड्यातील चित्र पूर्णपणे बदलले होते. ज्या मालतीबाई कधीकाळी हुकूम सोडायच्या त्या आता घरात झाडू मारत होत्या, भांडी घासत होत्या आणि स्नेहाची धुणे धुत होत्या. स्नेहा रोज त्यांच्यावर ओरडायची, टोमणी मारायची. मम्मीजी, ही भाजी कशी केली? अजिबात चव नाही. भिकारड्यांसारखा स्वयंपाक करता. स्नेहाचे हे शब्द ऐकताना मालतीबाईंच्या काळजात सुरा भुकल्यासारखा व्हायचा. त्यांचे डोळे पाण्याने डबडबायचे. त्यांना अचानक गौरीची आठवण आली. गौरी कशी रोज सकाळी उठून त्यांच्या पाया पडायची, त्यांच्यासाठी गरम काढा करायची. त्या आजारी असताना रात्र रात्र जागून त्यांच्या डोक्याला तेल लावायची. गौरीला त्यांनी किती हिणवले होते, तरीही तिने कधी उलट उत्तर दिले नव्हते. मी केवढी पापी आहे. मालतीबाई रात्री स्वतःच्या अंधाऱ्या खोलीत बसून ढसाढसा रडू लागल्या. मी पैशाच्या चमकाटामागे धावले आणि हिऱ्यासारख्या मुलीला घरातून हाकलून दिले. मी गरिबीचा तिरस्कार केला, पण खरी भिकारी तर माझी ही श्रीमंत सून निघाली, जिच्याकडे मनच नाही. दिवसेंदिवस मालतीबाईंची प्रकृती बिघडू लागली. अहोरात्र कष्ट आणि मानसिक त्रासामुळे त्या खंगून गेल्या. एका दिवशी चक्कर येऊन त्या हॉलमध्येच पडल्या. स्नेहा सोफ्यावर बसून मोबाईल पाहत होती. तिने मालतीबाईंकडे साधे वळूनही पाहिले नाही.
शेवटी शेजाऱ्यांनी मालतीबाईंना उचलून दवाखान्यात दाखल केले आणि सोहमला फोन करून या सर्वांची माहिती दिली. बातमी मिळताच सोहम आणि गौरी एका क्षणाचाही विलंब न करता नाशिकवरून पुण्याला धावत आले. दवाखान्याच्या बेडवर मालतीबाई पडून होत्या. त्यांचे शरीर खमले होते. चेहऱ्यावर थकवा आणि डोळ्यात भीती होती. सोहम आणि गौरीला दारात उभे राहिलेले पाहून मालतीबाईंच्या डोळ्यातून अश्रूंचा पूर आला. त्यांना वाटले होते की गौरी आता आपल्यावर रागवेल, टोमणे मारेल, पण गौरीने धावत जाऊन मालतीबाईंचे हात आपल्या हातात घेतले. आई, काय झाले हे तुम्हाला? तुम्ही अशी कशी स्वतःची काळजी घेत नाही? गौरीच्या आवाजात अजिबात राग नव्हता, होता फक्त उमाळा आणि काळजी. मालतीबाईंनी आपले थरथरणारे हात गौरीच्या पायांवर ठेवले. मला माफ कर गौरी, मला माफ कर बेटा. मालतीबाई ढसाढसा रडू लागल्या. मी तुझा खूप छळ केला, तुझ्या साधेपणाला, तुझ्या गरिबीला हिणवले, पण मला समजले नाही की श्रीमंती पैशात नसते तर माणसाच्या मनामध्ये असते. ती स्नेहा श्रीमंत घराण्यातली असूनही तिचे मन कुजलेले निघाले आणि तू गरीब घराण्यातली असूनही अन्नपूर्णेसारखी घराला सांभाळलेस. मी तुझ्या योग्यतेची नव्हते, मला माफ कर. गौरीने मालतीबाईंना जवळ घेतले आणि त्यांच्या पाठीवरून हात फिरवला. आई, जुन्या गोष्टी विसरून जा. तुम्ही माझ्या आईसारखे आहात. आई मुलांवर रागवू शकते, पण मूल आईवर कधीच राग धरू शकत नाही. तुम्ही रडू नका. सोहमने पुढे येऊन आईचे अश्रू पुसले. त्याचवेळी अनिकेत आणि स्नेहा तिथे आले. स्नेहाच्या चेहऱ्यावर अजूनही येत होती. बरं झालं तुम्ही दोघे आलात. आता मम्मीजींना तुमच्यासोबतच नाशिकला घेऊन जा. आमचे घर काही वृद्धाश्रम नाही. तिचे हे बोलणे ऐकून सोहमचा पारा चढला, पण गौरीने त्यांना शांत केले. गौरी स्नेहाकडे बघत अतिशय शांत पण ठाम आवाजात म्हणाली, वहिनी, पैशाचा माज जास्त दिवस टिकत नसतो. आज तुमच्याकडे पैसा आहे पण माणुसकी नाही. तुम्ही ज्या आईला घरातून काढायला निघाला त्या आईला मी माझ्या डोक्यावर बसून ठेवेल, कारण संस्कार आणि प्रेम पैशाने विकत घेता येत नाही. गौरीने डॉक्टरांशी बोलून मालतीबाईंना डिस्चार्ज घेतला. अनिकेत मान खाली घालून उभा होता. त्याच्या स्वतःच्या आईला थांबवण्याची किंवा बायकोला विरोध करण्याची हिंमत नव्हती त्याच्यात. मालतीबाईंनी अनिकेतकडे एक शेवटचा दुःखी कटाक्ष टाकला आणि गौरी आणि सोहमसोबत निघून गेल्या. नाशिकच्या त्या लहानशा पण स्वच्छ आणि प्रसन्न फ्लॅटमध्ये मालतीबाईंचे पाऊल पडले. गौरीने दारावर औक्षण करून सासूचे स्वागत केले. मालतीबाईंच्या खोलीत सर्व सोयी केल्या होत्या. गौरी रोज सकाळी त्यांच्या आवडीचा नाश्ता बनवायची, वेळेवर औषधी द्यायची आणि संध्याकाळी त्यांना गार्डनमध्ये फिरायला घेऊन जायची. मालतीबाईंच्या डोळ्यात आता पश्चातापाचे अश्रू नव्हते, तर एका तृप्ततेचे भाव होते. त्यांना समजले होते की खरी श्रीमंती ही बँकेतील खात्यावर नसते, तर माणसाच्या संस्कारात आणि प्रेमात असते. ज्या सासूने एकेकाळी लहान सुनेला घरातून काढून टाकले होते, ती सासू आज आपल्या लहान सुनेच्या प्रेमाच्या सावलीत आपले उर्वरित आयुष्य अत्यंत आनंदाने आणि अभिमानाने जगू लागली होती. प्रेम, सहनशीलता आणि संस्कारांनी शेवटी अहंकारावर आणि विषमतेवर विजय मिळवला होता. तर मित्रांनो, आजची ही छोटीशी कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला कथा आवडली असेल तर कथेला लाईक आणि शेअरसुद्धा करा. तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.